बॉईज डिसेंट बॉईज दोन्ही संघनायकांना विनंती. आपण क्रांती सेवा संघाचा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे. डिसेंट बॉईज 11 आपण आपला एक प्रतिनिधी समालोचन कक्षात पाठवायचा आहे. डिसेंट बॉईज 11 दरम्यान डिसेंट बॉईज 11 संघाचे आघाडीवीर मैदानात आलेले आहेत. इशरत आणि शानू आघाडीवीर डिसेंट बॉईज 11 आणि पहिलं षटक घेऊन येतोय क्रांती सेवा संघाकडून नागेश वैयक्तिक पहिलं आणि संघाचं देखील पहिलं. या डावातील पहिला चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला इशरत आणि स्ट्रायकिंग एंडला आहे शानू. पहिला चेंडू नागेश यांच्याकडून तोंड येईल शानू. या सामन्यातील पंच स्ट्रायकिंग एंडला आहेत ते कुलकर्णी सर आणि लेग साईडला जे पंच आहेत कांबळे सर. डावाला सुरुवात होते. नागेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू मस्त खूप सुंदर चेंडू तर चांगला टाकलाय, चकवलाय फलंदाजाला, पण चेंडू दिशाहीन होता. त्यामुळे पंच कुलकर्णी साहेबांनी हा वाईड बॉल म्हणून घोषित केलाय. डावाचं खातं उघडतंय ते इतर धावसंख्येने. हा चेंडू वळवलाय शॉर्ट मिड विकेटकडे आणि त्यावर एक धाव घेतली आहे शानू याने आपलं खातं उघडलं आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 2 धावा. 5 षटकांचा मर्यादित डाव आहे. एक गोलंदाज जास्तीत जास्त 2 षटकं टाकू शकेल. इतर गोलंदाज एकच षटक टाकू शकतील. षटकातील तिसरा चेंडू इशरत प्रथमच तोंड देणार आहे गोलंदाज नागेश याला. आणि जोरदार फटका मारलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण. एक धाव होती तिकडे 2 धावा मिळत आहेत. या दुहेरी धावसंख्येने आपलं खातं उघडतोय तो इशरत आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते ती 4 धावा. बिनबाद 4 धावा. एक मोठी धावसंख्या उभी राहील असं वाटतंय. आपल्या समोर सामना सुरू आहे क्रांती सेवा संघ विरुद्ध डिसेंट बॉईज 11. दरम्यान हा चेंडू काही वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर झेल, खूप सुंदर झेल. विरुद्ध बाजूला पाठीमागे धावत पण लक्ष मात्र चेंडूकडे ठेवलं होतं क्षेत्ररक्षकाने आणि सुंदर झेल घेतलाय. छोटू सुंदर झेल घेतलाय छोटू याने. नाव छोटू आहे पण कीर्ती मात्र मोठी आहे. खूप चांगलं उदाहरण होतं झेल कसा घ्यावा. उंचावर गेलेला चेंडूवरची नजर मात्र त्याने हटवली नव्हती. पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का बसतोय. डिसेंट बॉईजला इशरत झेलची तोडून 2 या धावसंख्येवर बाद होतोय. नागेश वसंत याला आणि नॉन स्ट्रायकर एंडला वसंत आहे. शानू यांनी हा चेंडू पुन्हा शॉर्ट मिड विकेटला ढकलला आणि त्यावर एक धाव घेतली आहे. शानू याची वैयक्तिक धावसंख्या होते 2 धावा आणि त्याच्या संघाची धावसंख्या होते ती 5 धावा. नागेशचा या षटकातील शेवटचा चेंडू आणि प्रथमच वसंत तोंड देणार आहे नागेश याला. या षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. चेंडूला उंची जास्त होती त्यामुळे पायलचीचं अपील उचलून धरलेलं नाही पंचाने. षटक संपलेलं आहे. क्षमा करा एक चेंडू आहे.
पहिला वाईट टाकला होता, त्यामुळे हा चेंडू ढकललाय कव्हरमध्ये, एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे वसंत याला. वसंत याने आपलं खातं उघडलंय या एकेरी धावेने. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत आहेत 1 बाद 6 धावा. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 पर्व पहिले. या स्पर्धेतील पारितोषिकं आहेत. प्रथम पारितोषिक रोख रुपये 33,333 व मैत्री चषक 2022. हा चषक दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. या रोख रकमेचे आणि चषकाचे प्रायोजक आहेत अनिल भाऊ कदम समाजसेवक. तसेच द्वितीय पारितोषिक आहे रोख रुपये 22,222 व मैत्री चषक 2022. हा चषक देखील दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. या चषकाचे आणि रोख रकमेचे प्रायोजक आहेत अनिल भाऊ कदम. पुढील समालोचन मुनगेकर सरांच्या. हॅलो, जे झाडाखाली रसिक मायबाप रसिक प्रेक्षक बसलेले त्यांना विनंती करतोय की आपण थोडंसं मागे व्हायचं आहे, कारण थोडासा अडथळा या ठिकाणी येतोय. 2 क्षेत्ररक्षक तिथं क्षेत्ररक्षण करत आहेत. दरम्यान खेळाला सुरुवात वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन सोनू येतोय, छोटू. फलंदाजी मार्कवरती वसंत आणि नॉन स्ट्राईकला येतो शानू शेख. रफिक सुंदर चेंडू, तितका सुंदररित्या कव्हरच्या दिशेने ढूंढून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण करतो, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं सुंदर आणि मिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. 2 धाव मात्र पूर्ण होत्या. चोरटी धाव म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांची आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 10 धावा. पहिलं षटक नागेश यांनी टाकलं होतं. खरोखर सुंदर असं षटक म्हणावं लागेल ते नागेश यांचं, कारण पूर्णपणे अनुभव त्याने पणासी लावला होता पहिल्या षटकामध्ये. एक गडी मात्र बाद केला होता आणि तदनंतर मात्र आला तो म्हणजे छोटू. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी खर्च केले आणि 2 चेंडूवरती 2-2 म्हणजे एकूण 4 धावा जमा केल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय छोटू. पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय वसंत याच्यासाठी. वसंत यांनी सुंदर असा फटका मानावा लागेल तो वसंत यांचा. 1 धाव मात्र पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं दोन्ही धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाजांची खरोखर सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि सुंदर विचार आणि सुंदर समीकरण म्हणावे लागेल ते या दोन्ही फलंदाजांचं. 3 चेंडूवरती 6 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धाव असं समीकरण आहे. क्रांती 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण हा एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे. क्रांती सेवा संघाचा कर्णधार राजेश यांना विनंती आहे की आपण एक इनिंग फक्त 25 मिनिटांमध्येच संपवायची आहे. दरम्यान पुन्हा एकदा छोटू येतोय गोलंदाजी मार्कवरती आणि सुंदर चेंडू, तितका सुंदररित्या टोलून काढलेला चेंडू. पाहायचा किती धाव, 1 धाव मत पूर्ण करते. स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक जोपर्यंत क्षेत्ररक्षण करत नाही तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या चेंडू मागे 3 क्षेत्ररक्षक होते, परंतु थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण परिणामी 1 धाव मात्र मिळते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती छोटू मात्र येतोय. तितकं संयमी खेळी मात्र आपल्याला पाहायला मिळते ती वसंत आणि शानू शेख. आणि भरपूर वेळानंतर आता मात्र स्ट्राईकला दिसतोय तो शानू शेख. पाहायचा आहे छोटू यांचा कशा प्रकारे समाचार घेतोय तो. सुंदर चेंडू वाईड यॉर्कर लेनचा चेंडू होता.
तितका सुंदर सन्मान दिला. कव्हरच्या दिशेने डोलवला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेक करत नाही तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 14 धावा. पुनश्च गोलंदाजी मार्कवरती छोटू मात्र येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने स्वतः डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा छोटू गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला येतो वसंत. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू काही समजला नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या षटकाची मात्र सांगता करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे 14 धावा. रिसंट बॉईज संघाची धावसंख्या होते ती 14 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत नागेश आणि छोटू यांनी दोघांनी गोलंदाजी केली. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल, परंतु तितकं सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे शानू शेख आणि वसंत यांच्यामध्ये. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती दिवे. हा देखील एक डाव्या हाताचा गोलंदाज आहे. फसवी गोलंदाजी आहे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. तोच गोलंदाज मात्र येतोय गोलंदाजीसाठी दिवे आणि स्ट्राईकला येतो तितकाच कसलेला आणि अनुभवी या मैदानाचा पूर्णपणे अनुभव ज्यांना आहे ते म्हणजेच शानू शेख. कारण हे विकेट जे आपण पाहता त्या विकेटच्या पाठीमागे खूप भरपूर अशी मेहनत असते शानू शेख यांची. विकेट बनवण्यापासून अगदी विकेट व्यवस्थित ठेवण्यापर्यंत सर्व काम चोखरित्या पार बजावत असतो तो शानू शेख. तोच मात्र आता मैदानावरती दिसतोय आपल्याला. शानू शेख पाहायचा आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फासवा चेंडू. शानू यांना मात्र चेंडू समजत नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय. खरोखर सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती दिवे यांची. पहिला चेंडू निर्धाव चेंडू म्हणून टाकतोय आणि टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर निर्धाव चेंडूला अति महत्त्व दिलं जातं. एखादा गडी बाद करण्यापेक्षा एखादा चेंडू जर निर्धाव टाकला तर त्याला टाळ्यांचे प्रतिसाद मिळतो आणि तेच काम मात्र दिवे करतोय पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुन्हा सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती दिवे यांची. पूर्णपणे जखडून धरले, पूर्णपणे फसवलंय मात्र शानू याने. एक मातब्बर मात्र खेळाडू आहे शानू शेख आणि या मातब्बर खेळाडूला कुठेतरी थांबून मात्र धरलाय तो दिवे याने. फिरकीच्या जादूचा पूर्णपणे उपयोग करतायत दिवे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचाच्या डाव्या बाजूने स्वतः डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. शानू याच्यासाठी शानू तयार पाहायचा आहे. थोडासा शपल झाला. पुन्हा सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या प्रयत्नाला मात्र यश येत नाही. खरोखरच सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दिवे यांच्या स्वरूपामध्ये. या अगोदरच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर मनोज याने मेडल ओव्हर टाकली होती, मेडल षटक टाकलं होतं. पुन्हा एकदा दिवे. आता मात्र पुलटो चेंडू आणि त्याचा झेलखाली मात्र जाऊ शकले नाहीत छोटू. पुलटो चेंडू होता त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उठू शकले नव्हती. एक धाव मात्र मिळताना एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये खूप वेळानंतर फरक पडतोय. धावसंख्या होते ती 15 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावरती असते वेळी पुनश्च गोलंदाजी मार्गवरती. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा दिवे मात्र गोलंदाजीवरती येतोय आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो वसंत. हा एक देखील विस्फोटक फलंदाज आहे. पाहायचा आहे उंच सटोरला चेंडू, पाहायचा झेलखाली क्षेत्ररक्षक आणि आता मात्र कोणत्या प्रकारचा चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक. झेल बाद होतोय. दुसऱ्या गडीचं पतन होतंय, दुसरा गडी बाद होतोय, दुसरा गडी गारद होतोय. खरोखरच मोठा धक्का म्हणावा लागेल तो. डिसन पॉइंट संघाला लागलेला दुसरा धक्का आणि आता त्यांच्या जागांसाठी आलेत ते सहित दिवे. यशस्वी षटक म्हणावे लागेल. आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 1 धाव दिले, 1 गडी मात्र बाद केला पुनश्च आणि आता मात्र पुन्हा एकदा चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. धावची संधी आणि मला वाटतं बाद होतोय.
बाद होतोय शानू शेख. खरोखरच अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तो दिव्या यांच्या स्वरूपामध्ये एक धाव दिली, दोन गडी बाद केले, एक महत्वाचे दोन्ही गडी बाद केले आणि एक धावा देऊन हे षटक मात्र संपुष्टात आणलंय. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल ती दिव्या यांची. शानू यांना पूर्णपणे जकडून धरलं होतं दिव्या यांनी आणि अंतिम चेंडूवरती पायजीच्या स्वरूपामध्ये बाद केलं. खरोखर सुंदर समीकरण मात्र पाहायला मिळालं तर दिव्या यांच्याकडून 3 षटकाच्या समाप्तीनंतर डिसन बॉयज 11 संघाची धावसंख्या होते ती 15 धावा. खरोखरच 2 षटकामध्ये सुंदर समीकरण रचलं होतं. डिसन बॉयज संघाने 2 षटकामध्ये 14 धावा जमा केल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये दिवे मात्र आला आणि दिवे याने फलंदाजाला जकडून धरलं, एक धाव दिली, 2 गडी बाद केले, एक कंजूस गोलंदाजी केली मात्र दिवे यांनी. आणि पुनश्च राजेश तुम्हाला विनंती आहे की आपल्याला एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपवायची आहे, कोणत्याही प्रकारचा विलंब लावायचा नाहीये. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आलाय तो भरत आणि स्ट्राईकला आहे तो सईद. बॉलर नेम ठाकूर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4था षटक घेऊन ठाकूर मात्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहायचा आहे ठाकूर गोलंदाजी कशा प्रकारे करतोय तो. डाव्या हाताचा गोलंदाज आणि आता मात्र दुसऱ्या टोलाला चेंडू. पाहायचा झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होतो का, परंतु या ठिकाणी झेल मात्र टिपू शकत नाहीयेत. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली, तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2च धाव्यावरती समाधान आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 17 धावा. ठाकूर यांच्या पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका खेचला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेख चेंडू तितका सुंदररित्या टोलला चेंडू, झेल होता परंतु झेल मात्र टिपू शकत नाही. परिणामी 2 धावा मात्र पुनश्च मात्र मिळत आहेत आणि 2 धावेवरती समाधान आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुनश्च बदल होतोय. धावसंख्या होते ती 19 धावा. खरोखर सुंदर अशी फलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो म्हणजे सईद आणि भरत यांच्याकडून. भरत याला मात्र अजूनपर्यंत स्ट्राईक मात्र मिळाले नाही, परंतु सुंदर साथ मात्र देतोय तो सईद यांना, कारण एक जबरदस्त धक्के मात्र दिव्या यांच्या गोलंदाजीवरती बसले होते, ते म्हणजेच वसंत आणि शानू शेख. आणि त्यांची जागा, त्यांची उणीव कुठेतरी भासवण्यासाठी सईद आला आणि ते पूर्णपणे त्याची उणीव मात्र पूर्णपणे स्पष्ट करून दाखवली, त्याचा इरादा स्पष्ट करून दाखवतोय. आतापर्यंत 2 चेंडूवरती 4 धावा मात्र त्यांनी कुठल्यात. पाहायचं आहे ठाकूर मात्र आता यांच्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखतो ते. ठाकूर येतोय पंचांच्या डाव्या बाजूने, डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेख चेंडू होता तितका सुंदररित्या स्क्वेअर लेगच्या दिशेने ढळून काढलेला चेंडू पुन्हा नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडकतो. एक धाव मात्र पूर्ण होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दोन्ही धाव पूर्ण होत आहेत. 2 धावावरती समाधान आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 21 धावा. तिसरं षटक कंजूस टाकल्यानंतर 4थ्या षटकामध्ये कुठेतरी हाणामारी करण्याचा प्रयत्न मात्र सईद यांचा आणि तो त्याला मात्र सफल होतोय. आतापर्यंत 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडूवरती 6 धावा मात्र त्यांनी खर्च केल्या. पाहायचं आहे ठाकूर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती समालोचन कक्ष एंड करून गोलंदाजी करतोय तो ठाकूर सईद यांच्यासाठी. आणि आता मात्र उंच टोलाला चेंडू. पाहायचा आहे झेल खाली स्वतः कर्णधार राजेश या ठिकाणी आणि खरोखर सुंदर झेल म्हणावा लागेल तो राजेश यांचा.
खरोखरच सुंदर असं गोलंदाजीचा नंबर आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते क्रांती सेवा संघाकडून. आणि दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असते वेळी पुन्हा एकदा ठाकूर मात्र गोलंदाजीवरती येतोय. सुंदर चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. परिणामी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र मिळते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 22 धावाने. आता मात्र स्ट्राईकला तो एक विस्फोटक फलंदाज रमेश मंगल. रमेश येतोय फलंदाजी मार्गवरती. ठाकूर पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्गवरती पाहायचा आहे. पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय रमेश मंगल. यांच्यासाठी एक विस्फोटक फलंदाज आहेत. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी चांगल्या प्रकारे करतात. आणि आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. पायचीची अपील होती परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय. याचबरोबर षटक संपतं. या 4 षटकाच्या समाप्तीनंतर डिसेंट बॉय संघाची धावसंख्या होते ती 22 धावा. कुठेतरी कंजूस गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली क्रांती सेवा संघाकडून. खरोखर सुंदर सुरेख अशी गोलंदाजी केली. आणि आता मात्र पुन्हा एकदा पुनश्च गोलंदाजी मार्गवरती येत आहे तो दिवे. कारण या अगोदरचं षटक टाकलं होतं, कंजूस षटक टाकलं होतं, सुरेख गोलंदाजी केली होती दिवे यांनी. आणि म्हणूनच का तरी राजेश यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. पाहायचा आहे या विश्वासावरती कितपत पात्र ठरतोय तो दिवे. कारण मागच्या षटकामध्ये त्यांनी 1 धाव दिली होती आणि 2 मला वाटतं गडी बाद केले होते. तोच दिवे मात्र पुनश्च गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटक घेऊन येतोय. पाहायचं या अंतिम षटकामध्ये रमेश मंगल आणि भरत किती धावांचा डोंगर उभा करतोय ते पाहायचं आहे. कारण जर आपलं आव्हान जर तेवढं ठेवायचं असेल, आपला हा सामना जिंकायचा असेल तर कुठंतरी धावांचा डोंगर उभा करणं हे गरजेचं आहे. कारण हे जे विकेट पाहिलं तर सकाळच्या 17 कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी अनुकरण होतं, पण आज जर पाहिलं तर फलंदाजीसाठी कुठंतरी हे विकेट अनुकरणशील पाहायला मिळते. सकाळच्या 17 आपल्याला भरपूर धावांचा डोंगर उभा होताना पाहायला दिसतोय. दरम्यान पुन्हा एकदा दिवे मात्र येतोय गोलंदाजीवरती भरत यांच्यासाठी. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू होता, त्याचा पूर्णपणे फायदा उचलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला चेंडू आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 24 धावा. अजूनही जर आपल्याला आपला संघाचा सुस्थितीमध्ये न्यायचा असेल तर कुठंतरी अजूनही धावांचा डोंगर उभा करावा लागेल डिसेंट बॉयज संघाला. परंतु कसलेला गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतो तो दिवेश. खरोखर सुंदर सापळा रचलाय क्रांती 11 संघाने, पाहायचा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहायचा. झेल खाली क्षेत्ररक्षक झेल होतो काय आणि मला वाटतं सहजरित्या त्या ठिकाणी झेल टिपतोय आणि गडी मात्र बाद. राजू भरत यांची जागण्यासाठी आले ते राजू. दिवे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करते रमेश यांच्यासाठी. आता मात्र दुसऱ्या चेंडू पाहायचा आहे. बॅटची कट घेऊन मला वाटतं चेंडू जाते घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 25 धावा. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती दिव्या यांच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू खर्च केल्या आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा देऊन 1 गडी मात्र बाद केले. आणि पुन्हा एकदा दिवे आणि उंच सटोरलेला चेंडू पाहायचा आहे. 1 धाव मात्र पूर्ण केले, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. खरोखर सुरेख अशी गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तो दिवे यांच्या स्वरूपामध्ये. 2 धावा मात्र मिळतात आणि 2 धावेवरती समाधान आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 27 धावा. पूर्णपणे जकडून धरलंय डिसेंट बॉयज 11 संघाला.
अमित दिवे यांनी खरोखरच अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो अमित दिवे यांच्या स्वरूपामध्ये पूर्णपणे कर्णधाराचा विश्वास मात्र सार्थकी ठरवला आहे. आतापर्यंत 4 चेंडू खर्च केला त्याने. 4 चेंडूमध्ये मला वाटतं 5 धावा देऊन 1 गडी बाद केला. खरोखरच अंतिम षटक याने अंतिम षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि ते षटक कसं टाकायचं ते पाहतोय. आणि आता मात्र ठरवलेला चेंडू पाहायचा झेल खाली छोटू आहे आणि कोणत्याही प्रकारची छोटू मात्र चूक करत नाही आणि या ठिकाणी रमेश मंगल बाद होतोय. DJ ऑन. सचिन मुनगेकर फलंदाजी मार्कवरती येतोय पाहायचंय. राजू मात्र स्ट्राईकला दिवे यांच्यासाठी आणि सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी पाहायचं आहे. धावचीज होतो का आणि मला वाटतं राजू या ठिकाणी बाद होतोय आणि 27 या धावसंख्येवरती बसलेला हा 7वा गडी बाद होतोय आणि खरोखरच सुंदर अशी गोलंदाजीचा मिळेल. या सामन्याला पंच म्हणून काम पाहतायत ते कुलकर्णी सर आणि कांबळे सर आणि तिसऱ्या पंचांच्या काम भूमिकेमध्ये मयेकर सर काम पाहतायत. डिसेंट बॉय संघाने लाईनअप करून मैदानामध्ये जायचं आहे. लाईनअप करून जायचं आहे मैदानामध्ये. प्लीज जरा थोडंसं रूल्स फॉलो करा. प्रथम फलंदाजी करताना 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा जमा केल्यात आणि 28 धावांचं उद्दिष्ट एक छोटंसं आव्हान ठेवलंय ते क्रांती सेवा संघासमोर. आणि डिसेंट बॉईज 11 संघाला मी विनंती करतोय की आपण आपली क्षेत्ररक्षण तोरी सजवून घ्यायचं आहे आणि क्रांती सेवा संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. दोन्ही पंच म्हणजे मयेकर सर आणि कुलकर्णी सर मैदानाचा ताबा घेत आहेत. या ठिकाणी माझे सहकारी समालोचक आमचे ज्येष्ठ समालोचक यानंतरचं या पुढील इनिंगचं समालोचन करतील. मी सागवेकर सर यांना विनंती करतोय माझ्यासोबत जोडले समालोचन करण्यासाठी. खरोखरच एक चांगलं मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर माझ्यासोबत जोडले ते गुणलेखन माझेच मित्र राज. आणि नंतर tenniscricket.in माध्यमातून आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून खरोखरच ही स्पर्धा जगभरामध्ये आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरोखरच जेवढं त्यांचं धन्यवाद देऊ त्यांना तेवढंच कमी आहे. खरोखरच या 2 दिवसामध्ये चांगलं असं काम या यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान मी आमचे मार्गदर्शक सागवेकर सर यांना मी विनंती करतोय की आपण या पुढील समालोचन करावं. तोपर्यंत मी रजा घेतोय. धन्यवाद. आपल्याला एक विनंती आहे. आता जे टीम आतमध्ये येत असताना मैदानात येताना जी ट्यून तुम्ही लावली होती तीच प्रत्येक वेळी मैदानात संघ येत असेल त्यावेळी वाजवा. खूप कानाला बरं वाटते आणि पाहायला देखील मजा येते. धन्यवाद. DJ मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा
काल आणि आज अशा 2 दिवसात राबवली गेली. आज या स्पर्धेचा दुसरा व अंतिम दिवस. आपल्यासमोर सामना सुरू आहे. प्रथम फेरीचा सामना आहे. शेवटचा प्रथम फेरीचा सामना आहे. क्रांती सेवा संघ विरुद्ध डिसेंट बॉईज. या संघातील विजयी संघ हा यंगस्टर्स 11 बरोबर उपउपांत्य फेरीची लढत देणार आहे. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 या चषकाकरता खेळवला जातोय. हे पहिलं वर्ष आहे अर्थात पर्व पहिले आहे. या स्पर्धेतील अंतिम विजयी संघास रोख रुपये 33,333 व चषक देण्यात येणार आहे. मैत्री चषक 2022 आणि हा चषक दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि चषक या दोघांचेही पुरस्कर्ते आहेत अनिल भाऊ कदम समाजसेवक. तसेच अंतिम उपविजेत्या संघास रोख रुपये 22,222 व चषक देण्यात येणार आहे. चषक मैत्री चषक 2022 हा चषक दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. आणि या रोख रकमेचे आणि चषकाचे प्रायोजक आहेत अनिल भाऊ कदम, आपल्या विभागातील लोकप्रिय समाजसेवक. तसेच वैयक्तिक पारितोषिक आहे या स्पर्धेतील मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक प्रत्येकाला आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. आणि या चषकांचे प्रायोजक आहेत मैत्री ग्रुप स्वतः. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातून सामनावीर निवडण्यात येईल. आणि हे जे सामनावीरांचे चषक आहेत त्याचे सौजन्य आहे माननीय श्री रोहित भगवान कदम. धन्यवाद. दरम्यान डावाला सुरुवात होते. पहिला षटक घेऊन येतोय तो राजकुमार राजू. आणि हा चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू. पंचांनी हा वाईड बॉल घोषित केलेला आहे. पण सुरेख पाठीमागून विकेट काढण्याचा प्रयत्न होता राजू, याचा यश आलेलं नाहीये. त्यामुळे वाईड बॉल मात्र घोषित होतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं प्रात्यक्षिक इतर धावसंख्येने खातं उघडतंय. पुढचा चेंडू उंच भिरकावलाय. चेंडू जातोय डीड मिड विकेटकडे पाहूया. घोषित क्षेत्रामध्ये जातोय आणि पंच कांबळे सर खुणा करतायत. एक धाव घोषित. फलंदाज दिवे. स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे अमर. डावखुरा फलंदाज आणि त्याला गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट राजू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा पंचांकडे अपील होतं आणि पंचांनी सांगितलं या चेंडूला जास्त उंचीवरून जाणारा हा चेंडू आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड आणि हा चेंडू मात्र डावखुरा फलंदाज दिवे याने फटकावलाय. चेंडू झाडात गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील फलंदाज बाद पूर्ण करतायत. आणि पंचांकडे एक शॉट अपील केलं होतं आणि पंचांनी ते मान्य केलं आहे. एक धाव कमी होत आहेत. जरी 2 धावा धावून काढलेल्या असला तरी एक धाव त्यातनं कमी होणार. पुन्हा दिवेश स्ट्राईकला आहे आणि त्याचं वैयक्तिक धावसंख्या होती ती 2 धावा. त्याच्या संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 3 धावा. 28 धावा बनवायचे. लक्ष 28 धावांचं आहे. माफक लक्ष आहे. चमत्कारच हा सामना डिसेंट बॉईजच्या बाजूने वळवू शकतो. 30 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण. डेड बॉल घोषित करतात पंच. फलंदाज तयार नव्हता. फलंदाज दिवे तयार नव्हता. डावखुरा फलंदाज आणि त्याला गोलंदाजी करतोय तो देखील डावखुरा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय. आणि हा चेंडू फटकावलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटकडे. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज.
धावफलक बिनबाद 4 धावा. प्रथमच अमर तोंड देणार आहे. राजू याला चेंडू झाले 4. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. गोलंदाज राजू, फलंदाज अमर. हा चेंडू हलके ढकललाय थर्डमॅन एरियामध्ये. चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये आणि पंचांचा इशारा होतोय तो एक धाव घोषित. धावफलक बिनबाद 5 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. 5 षटकांचा मर्यादित डाव आहे. हा चेंडू कट केलाय थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला धक्का बसतोय क्रांती सेवा संघाला. अमर जेलबाद होऊन तंबूत परततोय. नवीन गोलंदाज संदीप वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. 5 षटकांचा डाव मर्यादित आहे. धावफलक आहे 5. बरोबर आहे. आम्हाला माहित आहे तुम्ही तेवढे जागरूक आहात. प्रत्येक बॉल टू बॉल लक्षात ठेवताय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. गोलंदाज संदीप आणि फलंदाज आहे दिवे. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा मैत्री चषक 2022 या चषकाकरता खेळवलं जाते. हे पहिलं वर्ष आहे मैत्री ग्रुपचं क्रिकेट टुर्नामेंट भरवण्याचं. पण आयोजन इतकं सुरेख केलेलं आहे की वाटत नाही आहे की हे यांचं पहिलंच वर्ष आहे. अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. ज्या काही अडचणी आल्या त्यावर मात करत मैत्री ग्रुपने चांगलं आयोजन केलं आहे. दरम्यान चेंडू फटकावला आहे मिड विकेटकडे आणि पंचांचा इशारा होतोय एक धाव घोषित. या एकेरी धावेमुळे धावसंख्या होते आहे क्रांती सेवा संघाची एक बाद 6 धावा. संदीप दिवे याला राईट आर्म राऊंड द विकेट, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू झाडात गेले. चेंडू झाडात गेले की कमीत कमी 2 धावा. तुमचं नशीब खराब असेल तरच तुम्हाला 1 धाव मिळेल. धावफलक 1 बाद 8 धावा. क्रांती सेवा संघाचा धावफलक आहे 28 धावांचं माफक लक्ष्य त्यांच्या समोर आहे. त्यापैकी 8 धावा पूर्ण झालेले आहेत. 20 धावांची गरज आहे. बॉल टू बॉल जरी खेळले तरी या धावा होणार आहेत. संदीप दिवे याला आणि चेंडू निर्धाव जातोय. दरम्यान 1 धाव घोषित करतायत पंच कुलकर्णी. धावफलक होतोय 1 बाद 9 धावा. या सामन्यातील या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आहेत मालिकावीर, आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज, आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज, आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षक चषक. आणि या चषकांचे सौजन्य आहे ते मैत्री ग्रुपकडे स्वतःकडे आहे.
संदीप गोलंदाज, हा चेंडू फुल टॉस फटकावलाय, चेंडू जातोय ते शॉर्ट मिड विकेटकडे, डावखुरा फलंदाज असल्यामुळे आणि त्यावर एक धाव घेतोय संदीप, क्षमा करा दिवे. संदीपच्या या षटकातील शेवटचा चेंडू, फलंदाज आहे राजेश. राजेश प्रथमच तोंड देणार आहे गोलंदाजाला, त्याला अद्याप आपलं खातं उघडायचं आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, संदीप मारा करतोय, लय चुकलेली आहे आणि पंचांचा इशारा होतोय डेड बॉल. संदीप पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर, त्याला तोंड देणार आहे फलंदाज राजेश, उजव्या हाताने खेळणारा फलंदाज. संदीप आपला स्टार्ट सुरू केलेला आहे आणि हा चेंडू फुल टॉस पलीवर घेतलेला आहे. अचूक क्षेत्ररक्षणामध्ये फरक केला होता, पण तेवढंच खराब क्षेत्ररक्षण शानू याचं. जागेवरच उभं राहून घ्यायचा हा झेल होता, पण झेल सोडलेला आहे आणि 2 धावांचं बक्षीस मिळत आहे राजेश याला आणि क्रांती सेवा संघाला देखील. धाव फलक होतोय 1 बाद 12 धावा. धाव संख्या कमी आहे, त्याच्यात या 2 धावांची बोनस द्यायचं. सामना जिंकायचा असेल तर कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही झेल सोडलात तर तुम्ही सामना जिंकू शकणार नाही आहेत. मला वाटतं फलंदाजांना पाण्याची गरज आहे, कोणीतरी पाणी घेऊन जावं मैदानात. मैत्री चषक 2022 या चषकाकरता मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा नाटकणी पार्कच्या या मैदानात खेळवली जाते. पर्व पहिले आहे आणि आयोजक आहेत मैत्री ग्रुप. सईद गोलंदाज आहे आणि त्याला तोंड देणार आहे दिवे याची वैयक्तिक धावसंख्या 8 धावा आणि त्याच्या संघाचा धावफलक आहे 1 बाद 12 धावा. हा चेंडूच्या रेषेत न येता ढकललाय स्क्वेअर लेगला आणि त्यावर 1 धाव घेतली दिवे यांनी. धावफलक पुढे सरकतोय 13 या धावसंख्येवर, 1 गडी बाद 13. यानंतर होणारा सामना असेल, आता जो सामना आपल्या समोर चालू आहे त्याच्यातील विजयी संघ विरुद्ध यंग स्टार. गोलंदाज सईद आणि फलंदाज आहे राजेश. 2 या धावसंख्येवर खेळतोय.
आणि हा चेंडू काहीसा उसडी घेतलेला निर्धाव जातोय आणि पंच निर्धाव नाहीये, पंचांचा इशारा होतोय. हा वाईड चेंडू आहे, वाईड आहे. इतर धावसंख्येत भर आणि एकूण धावसंख्या होते 1 बाद 14 धावा. उंचीचा एक बाउन्सर झालेला आहे. जर दुसरा टाकला तर तो नो बॉल होईल. हा चेंडू मात्र डॉट गेलेला आहे. अठ्ठावीस धावांचा पाठलाग करताना 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू कट केलाय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि पंच कांबळे सर इशारा करतायत 1 धाव घोषित. धाव फलक 1 बाद 15. निम्म्यापेक्षा जास्त धावा बोर्डावर लागलेल्या आहेत क्रांती सेवा संघाच्या नावासमोर. हा चेंडू फटकवायचा होता ऑन साईडला, फलंदाजाला यश येत नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. क्षमा करा, 14 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. बॉल टू बॉल आहे. 14 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. आणि हा कडा घेतली आहे, आउट होत. कडा घेतली आहे फळीची. काही झालंय आम्हाला कळलं नाहीये. मध्ये फलंदाज यष्टीरक्षक क्षमा करा, पंच आणि फलंदाज येतोय, त्यामुळे पलीकडे काय घडतंय आम्हाला लक्षात येत नाहीये. पण ज्या पद्धतीने ॲक्शन घेतली होती त्या पद्धतीप्रमाणे मला वाटलं झेलबाद आहे. डीजेने देखील डीजे वाजवण्याचा प्रयत्न केला होता, पण तसं काही घडलेलं नाही. फलंदाज सुरक्षित. धावफलक आहे 1 बाद 15 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा कट केला. एक चोरटी धाव घेत आहेत फलंदाज. धावफलक होतोय तो 16 धावा. चार धावा घेतलेल्या आहेत या षटकामध्ये. 3 षटकं पूर्ण झाली आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. कृपया सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. यानंतर अजून 2 सामने खेळवायचे आहेत. मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक 2022 या चषकाकरता सामने खेळवले जात आहेत. क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. पहिलं पर्व आहे मैत्री ग्रुपचे. या स्पर्धेतील अंतिम विजयी संघास रोख रुपये 33,333 व चषक 2000 मैत्री चषक 2022 देण्यात येणार आहे. या रोख रकमेचे आणि चषकाचे मानकरी आहेत माननीय श्री अनिल भाऊ कदम. तसेच या स्पर्धेतील अंतिम विजेत्यास रोख रुपये 22,222 व मैत्री चषक 2022 देण्यात येणार आहे. हा चषक देखील दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. या चषकाचे आणि रोख रकमेचे प्रायोजक देखील अनिल भाऊ कदम आपल्या विभागातील समाजसेवक हे आहेत.
तो सचिन वेगळा, हा सचिन वेगळा आहे. बराच वेळ खर्ची घालतायत. लवकर खेळ चालू ठेवा. यानंतर आपल्याला अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. क्षमा करा, 3 मॅचेस खेळवायचे आहेत. एक उपउपांत्य फेरीचा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ यंगस्टर्स बरोबर खेळतील. त्यानंतर उपांत्य फेरीचा सामना असेल आणि त्यानंतर अंतिम फेरीचा सामना होणार आहे. दरम्यान गोलंदाज सचिन, फलंदाज राजेश. हा चेंडू फटकावण्याचा प्रयत्न आता आडव्या फळीने. उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, यश येत नाही आहे राजेशला. चेंडू निर्धाव. आता मात्र 11 चेंडू आणि 12 धावा. सामना निर्णायकरित्या जिंकायचा आहे. सामना निर्णायकरित्या जिंकायचा आहे क्रांती सेवा संघाला. सुंदर चेंडू पुन्हा चकवतोय. 10 चेंडू आणि 12 धावा. गोलंदाज सचिन आणि पुन्हा चेंडू निर्धाव जातोय. नाही, एक धाव घेत आहेत, एक धाव घेत आहेत. एक धाव घेतली आहे तिसऱ्या चेंडूवर या षटकातील. धावफलक 17 धावा. 11 धावांची गरज. चेंडू शिल्लक 9. 9 चेंडू आणि 11 धावा. हा 9 चेंडू 11 धावा. क्रांती सेवा संघाला हा सामना जिंकण्यासाठी गरज आहे. आणि हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा नो बॉल. थ्रोचा नो आहे. थ्रोचा नो आहे. इतर धावसंख्येत भर पडते. पंचांनी निर्णय दिलेला आहे. कृपया सामना चालू करा. आपल्याला यानंतर अजून 3 सामने खेळवायचे आहेत. कृपया सामन्याला सुरुवात करा. चालू करू ना मॅच.
धन्यवाद. आणि नो बॉल होता त्यामुळे फ्री दिला जातोय क्रांती सेवा संघाला. हा चेंडू फुल टॉस फटकावलाय. चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा घोषित होत आहेत. धावफलक 20 धावा. केवळ 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आणि 8 चेंडूमध्ये 8 धावा करायच्या आहेत. हा चेंडू काही संबंध गतीने सोडलेला होता. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये आणि पंचांचा इशारा होतोय 1 धाव घोषित. 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. एक गडी बाद 21 धावा. क्रांती सेवा संघाचा धावफलक. गोलंदाज रमेश. हा चेंडू स्क्वेअर लेगला गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय आणि पंचांचा इशारा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलेला. पंचांचा इशारा होता 1 धाव घोषित. षटक संपतंय. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक होतोय तो 1 बाद 22 धावा. 6 चेंडू मध्ये 6 धावा. मर्यादित षटकांचा क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेतील अंतिम विजेचा संघास रोख रुपये 33,333 व मैत्री चषक 2022 देण्यात येणार आहे. हा चषक दिवंगत शरद सदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे आणि या रोख रकमेचे आणि चषकाचे प्रायोजक आहेत माननीय श्री अनिल भाऊ कदम. तसेच अंतिम उपविजेत्या संघास रोख रुपये 33,300 क्षमा करा रोख अंतिम उपविजेत्या संघास 22,222 व मैत्री चषक 2022 देण्यात येणार आहे. हा चषक देखील दिवंगत शरद सदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. या चषक आणि रोख रकमेचे प्रायोजक आहेत अनिल भाऊ कदम आपल्या विभागातील समाजसेवक. 6 चेंडूमध्ये 6 धावा कंपल्सरी करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी क्रांती सेवा संघाला. 6 चेंडू आणि 6 धावा. सामना अटीतटीचा आहे आम्हाला कळतंय पण वेळ घेऊ नका. यानंतर आम्हाला अजून 3 सामने खेळवायचे आहेत. 6 चेंडू 6 धावा कंपल्सरी चेस आहे. गोलंदाज सईद. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन अशी व्यूहरचना. चेंडू पहिला चेंडू पटकावलाय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. पंचांचा इशारा होतोय. पंच कांबळे सर यांनी इशारा केला 1 धाव घोषित. 5 चेंडू आणि 5 धावा. सामना बॉल टू बॉल आहे. पुन्हा आम्हाला वाटलं नव्हतं असा बॉल टू बॉल हा सामना होईल. 30 चेंडूमध्ये 28 धावा करायच्या होत्या. आता 5 चेंडूमध्ये 5 धावा करायच्या आहेत. हा चेंडू काही वेळ हवेत आहे. चेंडू जातोय
3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 4थी धाव देखील धावून पूर्ण करतायत. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब थ्रो. दोन्ही संघाचे धावा समसमान झालेले आहेत. सामना निर्णायकरित्या जिंकण्याकरता 1 धावेची गरज. सामना निर्णायकरित्या जिंकायचा आहे क्रांती सेवा संघाला. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 धावेची गरज. चार चेंडू आणि 1 धावेची गरज सामना निर्णायकरित्या जिंकण्यासाठी. हा चेंडू उंच भिरकावला आहे. चेंडू झाडात जातोय. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज आणि हा सामना क्रांती सेवा संघाकडे जातोय. क्रांती सेवा संघ आणि यंगस्टर्स दोन्ही संघटनांना विनंती, नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी त्वरित समालोचन कक्षाकडे यायचं आहे. क्रांती सेवा संघ आणि यंगस्टर 11 आणि या सामन्यातील सामनावीर म्हणून दिवे यांना घोषित केलं जातंय. अमित दिवे यांना घोषित केलं जातंय. 4 विकेट आणि